भूमाता ब्रिगेडच्या नावावरून राजकीय वाद पेटला। भाजपचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर खोटे आरोप, कार्यकर्त्यांचा संतप्त प्रतिसाद। भूमाता ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या पुणे शाखेतून केलेले आरोप आता थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत। या पार्श्वभूमीवर भाजपचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर सुरू झालेला अपप्रचार हा एक सुनियोजित राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा नेवासा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी तसेच दिनकर यांच्या मित्रपरिवारांनी सोशल मीडियावर केला आहे। सदर प्रकरणात महिलांनी असा दावा केला की भाजपमध्ये पदाधिकाऱ्यांना पद देण्यासाठी नितीन दिनकर यांनी पार्टी दिली, तसेच रात्री उशिरा संवाद साधला। नेवासा तालुक्यातून या आरोपांना जोरदार विरोध होत असून स्थानिक कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितले की नितीन दिनकर यांची भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली आणि लगेचच त्यांच्या विरोधात महिला नावाखाली खोटं कहाण्यांचा वापर सुरू झाला। हा स्पष्ट राजकीय सुडाचा भाग आहे। भूमाता ब्रिगेड सारख्या संघटना महिला सक्षमीकरणासाठी काम करतात, पण अशा संघटनांचा वापर करून कोणीतरी राजकीय लाभ घ्यायचा प्रयत्न करत असेल तर तो अत्यंत धोकादायक आहे। नेवासा तालुक्यातील व अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक नागरिक व त्यांच्या मित्र परिवाराने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। काहींनी सोशल मीडियावर लिहिले की खऱ्या पीडित महिलांची फरफट होईल जर असं खोटं राजकारण सुरू राहिल्यावर। अहिल्यानगर जिल्ह्यात नितीन दिनकर यांनी केवळ संघटनात्मक कामच नव्हे तर मतदारांमध्ये मजबूत विश्वास निर्माण केला आहे। त्यामुळे त्यांच्या नावाशी जोडले गेलेले हे आरोप म्हणजे त्यांच्या राजकीय यशाला गालबोट लावण्याचा प्रयत्न असल्याची भावना पसरली आहे। तसेच नितीन दिनकर यांचे निकटवर्तीय मित्र संजय सुखदान यांनी आपल्या अधिकृत पोस्ट केली आहे की मित्रा, तुला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे। तुझ्या भाचीचा वाढदिवसाचा व्हिडिओ क्रॉप करून हा षड्यंत्र रचला आहे तुझ्या प्रगतीमुळे, तसेच तू अजून मोठा हो, आम्ही सदैव तुझ्यासोबत आहे। असेच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टेटस नेवासा तालुक्यातील अनेक युवकांनी ठेवले आहे। भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्या विरोधात काही त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी महिलांनी आमच्या पुण्यातल्या ऑफिसला येऊन तक्रार दिलेली आहे। त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक महिलांना पद देण्याच्या आमिषाने त्यांना रात्रीपर्यंत थांबवणं असेल, ढाब्यावर बोलवणं, दारू पिऊन जे आहे ते डान्स करायला लावणं, पार्ट्या करणं, अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून चाललेत। अशा पद्धतीची लेखी तक्रार काही महिलांनी आमच्याकडे दिलेली आहे आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळे त्या पोलीस प्रोटेक्शनचा वापर सुद्धा दहशतीसाठी केला जातो। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळचे ते असल्यामुळे त्यांच्या विरोधात कुणी बोलण्याची हिंमत करत नाही आणि म्हणूनच ते वारंवार त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर इतरांकरवी अनेक खोटे गुन्हे सुद्धा त्यांनी अनेकांवर। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।